नमस्कार, मी ॲडव्होकेट हरिदास लांडे. बघा, राज्यामध्ये बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याच्यानंतर याच्यामध्ये एसआयटी नेमण्यात आली, मोका लावण्यात आला, सर्व आरोपी अटक करून जेलमध्ये टाकण्यात आले. आणि या सर्व आरोपीवरती जेव्हा चार्जशीट एसआयटीने न्यायालयामध्ये दाखल केली, सदरील चार्जशीट ही केस जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये गेली. आता केज येथील जिल्हा सत्र न्यायालयात चार्जशीट गेल्याच्या नंतर याच्यामध्ये 1-2 तारखा सुद्धा झाल्या. परंतु या प्रकरणामध्ये एक ट्विस्ट अशा पद्धतीने आली. बघा, होळीच्या सणाच्या दिवशी या ज्या न्यायाधीशासमोर ही सदरील केस चालू आहे आणि या प्रकरणामधील केज पोलीस स्टेशनचे PI जे की सक्तीच्या रजेवर पाठवलेले महाजन साहेब आणि याच्यातील निलंबित PSI जो की संशयित आरोपी सुद्धा या प्रकरणामधला पाटील, PSI पाटील, ह्या लोकांसोबत होळीच्या दिवशी सदरील न्यायाधीश, ज्या न्यायाधीशांसमोर ही केस चालू आहे, हे न्यायाधीश होळी खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं ही बातमी संपूर्ण राज्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांमध्ये एक असंतोषाची लाट पसरली की जर या प्रकरणाशी निगडीत PI आणि संशयित आरोपी PSI पाटील जर यांच्यासोबत जर हे न्यायाधीश महोदय होळी खेळत असेल तर संतोष देशमुख यांना खरंच न्याय मिळणार का? जर अशा पद्धतीने जर न्याय मिळणार नसेल तर मग सदरील प्रकरण या न्यायाधीशांसमोर का चालवण्यात यावं? राज्यभरामधून एक लोकांचं मत आलं की या न्यायाधीशांसमोर हे प्रकरण चालवण्यात येऊ नये, ही केस या न्यायाधीशासमोर चालवण्यात येऊ नये, अशा पद्धतीची एक असंतोषाची लाट राज्यामध्ये पसरली. मग याच्यावरती जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेब आणि कोले साहेब यांची नियुक्ती केलेली आहे. याच गोष्टीचा विचार करून यामधील जे काही असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर आहे, स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर जे की कोले साहेब आहे, यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून लगेच बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय म्हणजे प्रिन्सिपल जज कडे या संदर्भामध्ये एक पिटिशन फाईल केलं. हे पिटिशन या संदर्भात होतं की सदरील केस ही केज न्यायालयामध्ये चालवण्यात येऊ नये, ही केस इतर कुठल्याही न्यायालयात चालवण्यात यावं, बीड मधील इतर कुठल्याही जिल्हा न्यायाधीशासमोर चालवण्यात यावे, परंतु केज येथील न्यायालयात चालवण्यात येऊ, अशा पद्धतीचं एक ट्रान्सफर पिटिशन, एक स्थलांतर पिटिशन एक बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं. याच्यावरती दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि सरकारी वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना या सगळ्या गोष्टी सांगितल्या की केज या परिसरामध्ये या आरोपींचं वर्चस्व आहे, हे आरोपी सर्व राजकीय दृष्ट्या सक्षम आहेत, यांचं राजकारणामध्ये वर्चस्व आहे, पॉलिटिकली स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं हे आरोपी किंवा यांचे समर्थक जे आहेत बाहेर, हे समर्थक हे साक्षीदारावरती दबाव टाकू शकतात आणि हे ज्या पद्धतीने न्यायालयाच्या बाहेर बंद पुकारत आहेत, त्यामुळे सदरील केस ही या न्यायालयामध्ये न चालवता इतर कुठल्याही बीड मधील न्यायालयामध्ये चालवण्यात यावे, अशा पद्धतीचे एक ट्रान्सफर पिटिशन दाखल करण्यात आलं. हे ट्रान्सफर पिटिशन दाखल करण्यात आल्याच्या नंतर याच्यावरती दोन्ही पक्षाचा युक्तिवाद करण्यात आला आणि युक्तिवाद केल्याच्या नंतर दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर सदरील बीड येथील प्रिन्सिपल जजने म्हणजे PDJ यांनी हे प्रकरण आता केज न्यायालयातील जे न्यायाधीश होळीच्या दिवशी या संशयित आरोपीसोबत होळी खेळत होते, आता हे प्रकरण त्या न्यायाधीशासमोर चालणार नाही, कारण की अशा पद्धतीची ऑर्डर, ट्रान्सफर करण्याची ऑर्डर आता PDJ साहेबांना केलेली आहे. 19 मार्च 2025 रोजी PDJ जे काही आनंद यावलकर साहेब आहेत यांनी बघा हे प्रकरण आता बीड येथे ट्रान्सफर केलेलं आहे. आता हे प्रकरण केज न्यायालयामध्ये चालणार नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार आणि लोकांची, जनतेची जी भावना होती की ही प्रकरण केजमध्ये न चालवता इतरत्र कुठल्याही न्यायालयामध्ये चालण्यात यावं, या न्यायाधीशासमोर हे प्रकरण चालवण्यात येऊ नये आणि यामुळे संतोष देशमुख अण्णा यांना न्याय मिळणार नाही, अशा पद्धतीची एक भावना होती. या सर्व गोष्टीचा विचार करून आणि कायदेशीररित्या न्याय मिळावा या दृष्टिकोनातून हे प्रकरण आता बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या न्यायालयात चालणार आहे. ही एक सगळ्यांसाठी महत्वाची आणि चांगली गोष्ट म्हणता येईल की ज्या न्यायाधीश अशा आरोपी जे काही या प्रकरणात संबंधित आहे या लोकांसोबत जर होळी खेळत असतील तर न्यायाधीशांवरती संशय घेणं साहजिक गोष्ट आहे.
त्या पद्धतीनं ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आता सदरील प्रकरण हे बीड येथील जिल्हा न्यायालयात चालणार आहे. हे प्रकरण आता त्या न्यायाधीशाकडून काढून घेण्यात आलेलं आहे आणि हे प्रकरण आता बीड येथील न्यायालयामध्ये चालवण्यात येणार आहे. बघा, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची होती. अद्यापपर्यंत याच्या संदर्भात कुठली माहिती आलेली नाही, परंतु कोर्टाच्या ऑर्डर माझ्याकडे आहे. त्या ऑर्डरच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की हे प्रकरण आता बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता कुठल्याही प्रकारची आरोपी साक्षीदारांवरती दबाव आणू शकणार नाही, कारण की बीड हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण कायदा व सुव्यवस्था बघण्याचं काम तिथं आसपासच्या परिसरामध्ये आहे. अशा पद्धतीनं ही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ बनवला. बघा, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर असेच नवीन माहितीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.